नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान एक क्लीनअप दाखवणार आहे। घरगुती क्लीनअप कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। शिवाय हे जे क्लीनअप आहे हे फेस्टिव्ह सीझनच्या आधी तुम्ही केलं किंवा कुठेही फंक्शनला जाण्यापूर्वी केलं तर जास्त छान काम करतं, म्हणजे त्याचे इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला मिळतात। हे जे घरगुती क्लीनअप आहे अगदी 3 ते 4 स्टेप्समध्ये मी केलेलं आहे, जे कुणीही करू शकतं। सहजरित्या हे क्लीनअप होतं। शिवाय तुम्हाला पार्लरमध्ये जास्त पैसे घालवायची गरज पण पडत नाही आणि वेळ जास्त द्यायची गरज पण पडत नाही। सो बॅक टू बेसिक्सकडे आपण वळत आहोत, कारण की सगळं केल्यानंतर सगळे ब्रँड्स वापरल्यानंतर असं वाटतं की जे बेसिक होतं तेच छान होतं, जे घरगुती करायचं तेच मस्त वाटायचं। सो आजकाल असंच झालं मला काहीतरी, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा म्हणजे घरगुती क्लीनअप, घरगुती फेशियल किंवा केसांना जी मेहंदी लावते तर ती पण पुन्हा सुरू केलेली आहे। मागे मी कलर केला होता केसांना, आता पुन्हा मेहंदी लावायला मी सुरुवात केलेली आहे आणि ऑलरेडी मी मेहंदी लावलेली आहे। हेअर इतके सुंदर झालेले आहेत त्यांनी, सो ते देखील तुम्हाला बघायला मिळेलच। बट हा क्लीनअपचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशन बेलला पण ऑन करा की जेणेकरून माझे व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचतील। आणि येस, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। बघूयात हे घरगुती क्लीनअप मी कसं केलेलं आहे। तर आता आपण आपलं क्लीनअप सुरू करूयात। सो सगळ्यात आधी मी इथे लावलेला आहे हेडबँड आणि हातामध्ये हँडबँड घातलेले आहेत। हे तुम्हाला Amazon किंवा फ्लिपकार्टवरून मिळून जातील। हे याच्यासाठी कारण जेव्हा मी चेहरा धुणार आहे तर पाणी पूर्ण हातांवर यायला नको म्हणून, आणि ऑफकोर्स आपल्या केसांना काही लागू नये म्हणून हा हेडबँड घातलेला आहे। मी सिम्पली हेअर बँड घातला तरी चालेल, म्हणजे जो बेल्ट असतो केसांना लावायचा तो जरी घातला तरी चालेल। सो आता आपण आपलं क्लीनअप सुरू करूयात। सगळ्यात आधी मी चेहरा क्लीन करून घेणार आहे। तुम्ही सरळ सरळ फेस वॉश करून घ्या, पण जसं की हे क्लीनअप मी दुपारच्या वेळी करत आहे तर गार्नियरचा मिसेलर वॉटर वापरून मी माझा चेहरा पूर्ण क्लीन करून घेत आहे। माझ्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर सनस्क्रीन आहे तर ती मला क्लीन हवी आहे। चेहरा इथे धुण्यापेक्षा मी छान क्लीन करून घेते या मिसेलर वॉटरने। बघू शकताय इतकी डर्ट चेहऱ्यावर बसलेली आहे। चेहरा आता छान क्लीन झालेला आहे। सेकंड स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झिंग करणं। सो हा क्लीन चेहरा म्हणजे फेस वॉश किंवा नॉर्मल तुम्ही मिसेलर वॉटरने चेहरा क्लीन केलेला आहे। पुढच्या गोष्टी आता ॲक्च्युली इथून पहिली स्टेप सुरू होते तर ती म्हणजे क्लिन्झिंगची। त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दूध। हे कच्चं दूध आहे गाईचं। तुम्ही पण जर कच्चं दूध घेतलं गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही चालेल, बट हे कच्चं दूध असलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे। आणि एक कॉटन पॅड घ्यायचा आहे, तो याच्यामध्ये डिप करायचा आहे आणि डिप करून झाल्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर याला छान वाईप करून घ्यायचं आहे। तर ही जी आहे ही आपली पहिली स्टेप आहे क्लिन्झिंगची। सो जेव्हा मिल्कने म्हणजे दुधाने आपण अशी क्लिन्झिंग करतो तेव्हा इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावर एक छान ग्लो दिसतो। हे कच्चं दूध आम्ही चेहऱ्याला खूप पूर्वीपासून लावायचो, म्हणजे जेव्हा आम्ही 9वी 10वीत असो तेव्हापासून हे कच्चं दूध लावणं आम्ही सुरू केलं आहे। म्हणजे रेग्युलर नाही, बट जेव्हा पण आम्हाला असं वाटायचं की चेहऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे तर हे दूध वापरायचं। असंच चेहऱ्याला बोटांनीच लावायचं, तेव्हा आता कॉटन पॅड पण वापरायचो नाही। आणि दुसरी गोष्ट बेसन, हळद आणि दूध वापरून एक फेस पॅक बनवायचं होतं। म्हणजे ते एक आमचं काय म्हणतात पेटंट राहायचं की हे वापरायचंच आहे, चेहऱ्यासाठी हेच करायचं आहे। तेव्हा आपल्यावेळी खरंच तेवढ्या म्हणजे बाकीच्या गोष्टी पण नव्हत्या आणि हे खरंच वर्क पण करतं। म्हणजे अजून पण इतक्या वर्षांनी पण ही बेसिक गोष्ट आहे स्किनसाठी, फेससाठी, आणि ही खरंच वर्क करते। म्हणून मी ॲक्च्युली बॅक टू बेसिककडे आता आपण सगळेच वळायला लागलो आहेत। सो मी पण तेच करते आहे। ॲक्च्युली हे खूप छान काम करतं। सो इन्स्टंट ग्लो देखील चेहऱ्यावर दिसतो। आणि थोडी मसाज करा, म्हणजे एकदम पटकन नका उरकू, हे छान मसाज करा। वाटलं तर अजून थोडंसं याच्यावर दूध घ्या आणि छान मसाज करा। गळ्याला पण लावायला विसरू नका। याने ना चेहऱ्याचा थोडा स्किन टोन पण चांगला होतो आणि एक ग्लो देखील दिसतो। सो तुम्ही बघू शकता हे दूध असं इथे येत आहे आणि हे इथे जाऊन थांबेल, म्हणजे माझा पूर्ण हात घाण होणार नाही। त्याच्यासाठी हे हँडबँड्स घातलेले आहेत मी। जितकं तुम्हाला पॉसिबल आहे तितकी छान मसाज करा। अंडर आईजला पण करा। कॉटन पॅडने थोडंसं इझी जातं, त्याच्यामुळे कॉटन पॅड वापरले तर जास्त बेटर आहे। आणि कॉटन पॅडने छान मसाज देखील करता येते। तुम्ही बोटांच्या मदतीने पण अशी छान मसाज करू शकता, तो पण बेस्ट ऑप्शन आहे। बट कॉटनने असं होतं की जास्त ड्रिपिंग नाही होत, त्याच्यामुळे कॉटन बरा वाटतो। हे लावून झाल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला चेहऱ्यावर असं सुकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चेहरा छान वॉश करून यायचा आहे। वॉश करून या किंवा एखादा ओला कपडा घ्या आणि त्याने चेहरा पूर्ण वाईप करून घ्या, ते देखील चालेल। जी पण गोष्ट तुम्हाला योग्य वाटते ते करा। तुम्ही बघताय हे लावल्या इन्स्टंट किती छान ग्लो दिसतोय चेहऱ्यावर। हे जेव्हा असतं ना तेव्हा खरंच खूप ग्लो दिसतो आणि चेहरा धुतल्यावर पण ग्लो दिसतो। सो बेस्ट क्लिन्झर आहे हे। आता मी 5 मिनिटं अशीच त्याला सुकून देणार आहे आणि त्याच्यानंतर चेहरा वॉश करून येणार आहे। पुढची स्टेप मी तुम्हाला आता दाखवते, तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टेप प्रिपेअर करूया। सो पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग। आता स्क्रबसाठी मी हे जे दूध वापरलं आहे हेच वापरणार आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे हे राईस फ्लॉर, म्हणजे तांदळाचं पीठ। दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे ती आहे ही कॉफी। सो नेस्कॅफेची कॉफी मी घेतलेली आहे, कॉफी पावडर।
तांदळाचं पीठ आणि दूध हे मिक्स करून आपण छान चेहऱ्यावर स्क्रब करणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहेत आणि हा वेट पॅड मी घेतलेला आहे आणि याने मी पूर्ण छान चेहरा पुसून घेत आहे। या स्टेपला चेहरा धुण्याची तुम्हाला गरज नाही, कारण की फेस पॅक असतो, स्क्रब असतं, तेव्हा तुम्हाला चेहरा धुतला तर जास्त बेटर आहे। हे तुम्ही असंच वाईप करून घेऊ शकता। तर इन्स्टंट चेहऱ्यावर तुम्ही माझा ग्लो पण बघू शकताय आणि किती क्लीन वाटते स्किन। हेच मला खूप आवडतं जेव्हा मिल्क क्लिन्झिंग आपण करतो तेव्हा। रोज तुम्ही जर अशी दुधाने चेहऱ्याला छान मसाज केली तर तुम्हाला खूप जास्त फरक दिसेल। चेहरा छान आता मी इथे पुसून घेतलेला आहे। आता नेक्स्ट आहे स्क्रब, जे मी बनवून घेतला आहे। तांदळाचं पीठ, कॉफी आणि दुधाने हा असा स्क्रब तयार झालेला आहे। आता हा मी चेहऱ्याला लावणार आहे। हा लावताना आपल्याला डायरेक्टली चेहऱ्यावर लावून मसाज करून घ्यायचे आहे। दोन्ही हाताने मी इथे लावते, कारण हा आपला स्क्रब आहे आणि स्क्रबला तुम्हाला लावून ठेवून बसायची काहीच गरज नाही आहे। बस छान चेहऱ्याला लावा आणि मसाज करा। आता तांदळाचं जे पीठ आहे ना, ते जर जाडं भरडं असेल तर थोडंसं हार्श वाटू शकतं, पण ते जर थोडंसं फाईन असेल तर तुम्हाला इतकं त्रास होणार नाही। हे वाला थोडंसं फाईन आहे, त्याच्यामुळे मला इतका त्रास नाही होत याने, माइल्ड वाटतंय खूप। ज्यांची स्किन ड्राय आहे किंवा नॉर्मल आहे त्यांनी असं फाईनवालंच तांदळाचं पीठ घ्या, एकदम बारीकवालं। तांदळाचं पीठ पण तुमच्या स्किनला क्लीन करायला छान हेल्प करतं। स्किन तुमची छान क्लीन होते, क्लिअर होते आणि सगळ्यात महत्त्वाचं डेड स्किन रिमूव्ह होते। कॉफीमुळे पण तुमचे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशनवर कॉफी छान काम करते। तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण अंडर आय डार्क सर्कल्स असतात ना, तेव्हा कॉफी प्रिफर करतो, तर ती याच्यासाठी, कारण डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स थोडंसं कमी करायला मदत करते कॉफी। चेहऱ्यावरचा पफीनेस पण कमी करते कॉफी। आता छान एक 5 मिनिटं मी छान मसाज करून घेतली आहे चेहऱ्याला आणि मी चेहरा आता धुवून येणार आहे। इथे आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं देखील नाही चेहऱ्यावर, गळ्याला वगैरे पण लावायची गरज नाही, कारण हे स्क्रब आहे। सो बेसिकली स्क्रब तुम्ही तेच तुमची डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी वापरता आणि स्किन थोडीशी क्लीन क्लिअर करण्यासाठी। बट आता फक्त नोजला आणि चिनला जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत तर तिथेच वापरण्यापेक्षा मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त तुम्ही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सवर लावू शकता, जसं की नोज एरिया आहे, त्याच्यानंतर फोरहेड आहे, चिन आहे, इथेच लावलं तरी चालेल। तर इथे स्क्रब झाल्यानंतर मी चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे। आता आपली नेक्स्ट स्टेप आहे, तर ती म्हणजे जनरली स्टीमिंग असते, बट आज मी स्टीमिंग करणार नाही। स्टीमिंग करून तुम्ही तुमचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकता, बट मी स्टीमिंगच्या ऐवजी आजकाल स्टेप प्रिफर करते, ती म्हणजे आयसिंगची। सो हा आईस मी घेतलेला आहे आणि आईस मसाज मी चेहऱ्यावर करणार आहे, कारण स्क्रब करून झाल्यानंतर आपले जे पोर्स आहेत ते थोडेसे ओपन झालेले असतात। सो आयसिंग करून त्यांना थोडंसं श्रिंक करायचं काम आपण इथे करतो। शिवाय आयसिंगचे बरेच फायदे आहेत। इथे खाली मी असा रुमाल घेतलेला आहे। सो चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पण, स्किन टाईटनिंगसाठी आयसिंग काम करतं। सो स्टीमिंगपेक्षा मला असं वाटतं की ही स्टेप जरी तुम्ही केली तरी बेटर आहे। जर तुम्हाला खूप जास्त ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतील तर डेफिनेटली स्टीमिंग आणि तुमचे ब्लॅक हेड्स वगैरे रिमूव्ह करण्याचं काम करा। जर तुम्हाला असं आवडत नसेल डायरेक्टली आईस चेहऱ्याला लावायला, तर एक रुमाल घ्या आणि त्याच्यामध्ये आईस टाकून चेहऱ्याला अशी छान मसाज करा। हे जे क्लीनअप आहे, जर तुम्ही सकाळच्या वेळी केलं तर छान मॉइश्चरायझर लावून तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे, आणि जर रात्रीच्या वेळी केलं तर नॉर्मल तुमचं स्किन केअर रुटीन करा, मॉइश्चरायझर लावा। जर तुम्ही नाईट क्रीम लावत असाल तर ती लावा, दॅट्स इट। या घरगुती क्लीनअपने चेहऱ्यावर तुम्हाला खूप छान फरक दिसू लागेल। सो जितकं बेरेबल आहे तितकं तुम्ही आईस मसाज करू शकता। इथे माझी आईस मसाज झाली आहे आणि आता चेहरा मी छान वाईप करून घेणार आहे। सगळ्यात लास्टची स्टेप आता आपली राहिलेली आहे, ती आपण करून घेऊयात। सो सगळ्यात लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक। सो इथे तुम्ही माझा चेहरा बघत आहात, इन्स्टंट फ्रेश दिसत आहे चेहरा माझा, क्लीन दिसत आहे, जे मला खूप आवडतं घरगुती क्लीनअप केल्यानंतर। आता फेस पॅकसाठी मी घेतलेलं आहे याच्यामध्ये बेसन, त्याच्यानंतर मुलेठी म्हणजेच जेष्ठमध पावडर घेतलेली आहे थोडीशी, जी मला खूप आवडते, माझ्या नेहमी फेस पॅकमध्ये ती असते। आणि हळद मी घेतलेली आहे, आंबे हळद घ्या किंवा नॉर्मल तुमची हळद घ्या, आणि याच्यामध्ये मी गुलाबजल टाकलेला आहे, रोज वॉटर। त्याच्यानंतर एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे। सो याच्यामध्ये जर तुम्हाला दही टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे, बट ऑलरेडी दूध आपण वापरलं होतं, त्याच्यामुळे फेस पॅकमध्ये मी दूध वापरलं नाही किंवा दही वापरलं नाही। मी सरळ गुलाबजलमध्ये हा फेस पॅक बनवलेला आहे। खूप छान असा फेस पॅक आहे, मी आधी देखील लावलेला आहे असा वाला फेस पॅक। आणि आता आपल्याला हा छान फेस पॅक लावायचा आहे, 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवायचा आहे। मी सरळ बोटांच्या मदतीने लावून घेते आहे। ब्रश असेल तुमच्याकडे छान फेस पॅकचा तर त्याने देखील तुम्ही लावू शकता। मला असं वाटतं किती पण महागडे प्रोडक्ट्स वापरा, शेवटी ह्या ज्या ट्रेडिशनल मेथड्स आहेत ना, ह्या खूप छान काम करतात असं मला वाटतं। ॲक्च्युली तुम्हाला तेच सांगणार होते मी की मेहंदी लावायला पुन्हा सुरू केलेली आहे, हे ना, जी मी बंद केली होती मागे, बट मला असं वाटतं
माझ्या स्काल्पची हेल्थ पण त्याने चांगली राहते. मेहंदी मी अशीच नाही लावत कारण त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी टाकून लावते, त्याच्यामुळे मला त्याचा फायदा पण होतो. आणि हेअर कलर करण्यापेक्षा कधी कधी असं वाटतं मेहंदी बेटर, म्हणजे हेअर कलर पूर्ण बंद केलं असं नाही आहे, बट मेहंदी पण लावायला सुरुवात केली आहे. आता याच्यामध्ये आपण मुलेठी टाकलेली आहे, जे अगेन स्किन क्लिअर करायला हेल्प करते. जे टॅनिंग आहे तुमच्या चेहऱ्यावर, जे नॉर्मली युजली येतं थोडं पण उन्हात गेल्यानंतर, तर ते कमी करायला मदत करते. व्हायटॅमिन ई पण टाकलेली आहे, सो थोडंसं हायड्रेशन आणि ग्लो येण्यासाठी व्हायटॅमिन ई मदत करते. गळ्याला पण मी लावून घेते. माहीत नाही पण बोटांच्या मदतीने मास्क लावायला जास्त छान वाटतो, म्हणजे असं वाटतं की सगळीकडे छान लागलाय, वरून आपण मसाज पण करतो लावता लावता, तर त्याचं थोडं सॅटिस्फॅक्शन वेगळंच राहतं. आणि जेव्हा आपण ब्रशने लावतो तेव्हा ॲक्च्युली लावताना तर नाही, बट जेव्हा रिमूव्ह करतो मग तेव्हा तुम्ही मसाज करून काढत जा. तर आता हा फेस पॅक मी चेहऱ्यावर ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटं आणि छान असा मसाज करून चेहरा छान स्वच्छ धुवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय इथे मी चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे छान मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर लावल्यानंतर जर तुम्हाला सकाळची वेळ असेल तर डेफिनेटली सनस्क्रीन देखील लावा. मी इथे फक्त मॉइश्चरायझर लावत आहे. सो तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यामध्ये इन्स्टंटली किती फरक दिसत आहे. कोणत्याही फेस्टिव्ह सीझनच्या आधी असं वाला क्लीनअप नक्की घरी करा. सो माझी स्किन तुम्ही बघू शकताय किती छान दिसते. जी पहिली तुम्ही स्किन बघितली होती आणि आता क्लीनअप झाल्यानंतर जी स्किन दिसते त्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स दिसतोय. मला स्वतःला माझी स्किन अशी खूप छान क्लीन झालेली वाटत आहे आणि खूप छान असा ग्लो पण आलेला आहे चेहऱ्यावर. तर इथे हे माझं क्लीनअप पूर्ण झालेलं आहे. कोणत्याही सणासमारंभाच्या आधी नक्की हे क्लीनअप घरी ट्राय करून बघा. घरच्याच गोष्टी वापरून मी केलेलं आहे आणि याचे इन्स्टंट रिझल्ट्स देखील तुम्हाला मिळतील. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज 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 लाईक करा, हाईप करा व्हिडिओला. आणि हे घरगुती क्लीनअप जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा की तुम्हाला कोणता पार्ट जास्त आवडला आणि तुमचे काय रिझल्ट येतात ते देखील माझ्यासोबत शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.